नमस्कार मंडळी. पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावणातला प्रत्येक सोमवार म्हणजे शिवभक्तांसाठी एक मोठी पर्वणीच. पण श्रावण सोमवारचं एवढं महत्त्व का आहे? या दिवशी शंकराची पूजा कशी करावी आणि कोणती एक चूक केल्यास पूजेचं फळ मिळत नाही, हे सर्व आज आपण या विशेष व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्रावण महिना हा भगवान शिवाचा अत्यंत आवडता महिना का मानला जातो, यासाठी समुद्र मंथनाची कथा आपण थोडक्यात पाहूया. याच काळात देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले होते, ज्यातून हलाहल म्हणजेच विष बाहेर पडले. विश्वाचे रक्षण करण्यासाठी महादेवाने ते विष प्राशन केले आणि त्यांचा कंठ निळा झाला. त्यांचा दाह कमी करण्यासाठी देवांनी त्यांच्यावर जलाभिषेक केला. म्हणूनच श्रावणात शिवपिंडीवर जल अर्पण करण्याची परंपरा आहे. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि पांढरे किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करावे. पूजेसाठी आवश्यक साहित्य म्हणजे 1 तांब्या जल, कच्चे दूध, बेलपत्र 3 पानांचे आणि अखंड, धतुरा, पांढरी फुले, अक्षता, अखंड तांदूळ असावेत, भस्म, चंदन आणि दिवा, अगरबत्ती. प्रथम पिंडीवर जल अर्पण करा. त्यानंतर कच्चे दूध, दही, मध, तूप आणि साखरेने म्हणजेच पंचामृताने अभिषेक करा. पंचामृताने अभिषेक करून झाला की शेवटी पुन्हा एकदा स्वच्छ जलाने गंगाजल मिसळून अभिषेक करावा आणि असा हा अभिषेक करताना सतत ओम नमः शिवाय हा मंत्र जप चालू ठेवावा. महादेवांना त्रिपुंड म्हणजेच 3 रेषा भस्माच्या किंवा पांढऱ्या चंदनाच्या लावा. तसेच बेलपत्र वाहतानाही त्याचा चिकट किंवा गुळगुळीत भाग पिंडीला टेकलेला असावा आणि देठ आपल्याकडे असावा. बेलपत्र नेहमी कमीत कमी 3 किंवा 11 बेलपत्र व्हावेत. त्यानंतर दिवा आणि अगरबत्ती लावून ओवाळावे. त्यानंतर नैवेद्य दाखवावा. नैवेद्यामध्ये फळे किंवा मिठाई तुम्ही दाखवू शकता. त्यानंतर शंकरांची आरती करावी. ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र 108 वेळा जपणे अत्यंत फलदायी ठरते. ज्यांच्या आयुष्यात वैवाहिक अडचणी आहेत, ज्यांचा विवाह जमत नसेल, त्यांनी श्रावण सोमवारी शिवपार्वतीची एकत्रित पूजा करावी. तसेच मानसिक शांतीसाठी महादेवाला तांदूळ म्हणजेच अक्षता अर्पण कराव्यात. महाराष्ट्रात श्रावण सोमवारी शिवाची मूठ वाहण्याची खूप जुनी आणि सुंदर परंपरा आहे. प्रत्येक सोमवारी वेगळे धान्य वाहिले जाते. चला जाणून घेऊया कोणत्या सोमवारी काय वाहावे. पहिल्या सोमवारी तांदळाची मूठ वाहतात. यामुळे समृद्धी येते आणि मानसिक शांती मिळते. दुसऱ्या सोमवारी शंकरांच्या पिंडीवर तिळाची मूठ व्हावी. यामुळे आरोग्यातील अडथळे आणि आजारपण दूर होते. तर तिसऱ्या सोमवारी मुगाची मूठ व्हावी. याने घरात सुख, शांती राहते आणि प्रगती होते. चौथ्या सोमवारी जवसाची मूठ वाहतात. याने यश आणि धनलाभाचे योग येतात. तसेच 5वा सोमवार आला तर सातूचे किंवा हरभऱ्याचे मूठ अर्पण करावे. पूजेमध्ये ह्या 5 चुका कधीही करू नका. एकदा आपण कळत नकळत काही चुका करतो. श्रावण सोमवारी या गोष्टी टाळा. नंबर 1, शंकराला हळद आणि केतकीचे फूल कधीही चढवू नका. हळद स्त्री सौंदर्याचे प्रतीक आहे आणि शिव हे वैराग्य आहेत. नंबर 2, शिवपूजेत तुळस वर्ज्य मानली जाते. नंबर 3, नारळाचे पाने म्हणजेच महादेवांना अख्खा नारळ अर्पण करू शकता,
पण नारळाच्या पाण्याने अभिषेक करू नये. नंबर 4, तांब्याच्या पात्रात दूध टाकून अभिषेक करू नये. ते काशाच्या किंवा चांदीच्या पात्रातून करावे. पाण्यासाठी तांब्याचे भांडे उत्तम. तर मंडळी, अशा सोप्या आणि शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही या श्रावणात महादेवाची पूजा नक्की करा. भक्तीत भावापेक्षा जास्त काहीही मोठे नसते. श्रद्धेने वाहिलेले एक तांब्या पाणीही भोलेनाथ स्वीकारतात. तुम्हाला हा सविस्तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल. व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.